नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. भारत माता की सेवा विवेकच्या माध्यमातून आजच्या बांबू वाटप या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखंड मॅडम, ते स्वतः MBBS आहेत, म्हणजे आमच्या प्रोफेशनचे असल्यामुळे ओळख करून दिले जातात. माननीय CEO मनोजी रानडे साहेब, माननीय आमदार माजी राज्यमंत्री माजी खासदार राजेंद्र गावित साहेब, आमदार राजेंद्रजी नाईक साहेब, आमदार हरिश्चंद्र भोये सर, आमदार स्नेहाताई दुबे मॅडम, उमेशजी मिस्त्री, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमार जोशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाशजी निकम साहेब, या संस्थेचे संचालक प्रदीपजी गुप्ता, रुपेशजी बंड, उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंनो, खरं तर 14 वर्षामध्ये अतिशय उल्लेखनीय काम सेवा विवेकने केलेलं आहे. माझी बऱ्याच वेळेस इथे येणं जाणं झालं आणि केवळ बांबू इथे वाटपच नाही तर बांबूची एक रोपवाटिका सुद्धा इथे केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बांबू तिथे लागवड करून त्याचं प्रात्यक्षिक जे जे इथे कॅम्प येतात त्यांना दाखवलं जातं. त्यासोबत एक दुसरं झाडांची सुद्धा एक वाटिका बनवलेली आहे. हां मियावाकी. आणि त्यामुळे बरेचसे जे कॅम्प येतात त्यांना इथे बघण्यासाठी बरंचसं असतं आणि त्यामुळे माननीय राज्यपालांच्या हस्ते किंवा बऱ्याच त्यांच्या पत्रामधून सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे. खरं तर आम्हाला ते स्वागत करताना आम्हाला तुळशी दिली. आम्हाला वाटलं होतं आम्हाला सुद्धा एक बांबू मिळेल, तर मला वाटतं तुळशी घ्यायला घेऊन तर घरचे आम्हाला सांगतील आधीच तुम्ही तुळशी घरावर ठेवलेली आहे, ही तुळशी पुढे लावायची अजून. पण असं बांबूचं एक वेगळं महत्त्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या पालघर जिल्हा सगळ्यात जास्त गतीने वाढणारा ग्रो होणारा आपला जिल्हा असणार आहे. जे मोठमोठे प्रकल्प येणार आहेत आणि त्यामध्ये बांबूपासून बनवणाऱ्या ज्या वस्तू आहेत, शोभेच्या असतील, गृहोपयोगी असतील, खेळणी असतील, त्यांना प्रचंड डिमांड ही या निमित्ताने येणार आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महिलांना समोर ठेवून त्यांचा शाश्वत विकास व्हावा, घरी राहून घरकाम करून आपण बांबूपासून बनणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बनवू शकतो आणि आपलं घर सुद्धा चालवू शकतो, असा एक वेगळा मेसेज या निमित्ताने सेवा विवेक गेल्या कित्येक वर्षापासून देत आहे. आणि एका अर्थाने जे आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून महिला सबलीकरणाचं राष्ट्र उभारण्याचं जे काम होत आहे त्याच्यामध्ये सेवा विवेक सुद्धा एक उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. त्यामुळे सेवा विवेकचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण बघतोय की संसदेमध्ये सुद्धा म्हणजे आता आम्ही पार्लमेंटमध्ये आम्ही आता विधेयक पास केलेलं आहे 33% आरक्षण. सगळ्या घरकुल आहेत आणि घरकुलमध्ये प्रथम महिलांचं नाव आलं पाहिजे असं सुद्धा आपल्याला शासनाने सांगितलेलं आहे. STच्या पासमध्ये अर्धी सवलत सुद्धा देते. त्यामुळे एका अर्थात महिला सबलीकरणाला एक पाठबळ या निमित्ताने मिळते. उल्लेखनीय गोष्ट एक मी सांगू इच्छितो, नाईक साहेब, मागचं जे संसदेचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनी काळात मी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेळ घेतली आणि सेवा विवेकच्या एका टीमसोबत मी त्यांना भेटलो आणि त्या भेटीमध्ये सेवा विवेकचे जे जे प्रकल्प आहेत त्या सगळ्या प्रकल्पाची माहिती मुकेशजी आणि प्रदीपजींनी दिली. आमच्यासोबत रमेशजी पतंगे साहेब होते आणि इथल्या काही आदिवासी महिलासुद्धा होत्या. बांबूची खेळणी, बांबूच्या बनवलेल्या वस्तू ज्या होत्या त्यासुद्धा महामहिम राष्ट्रपतींना आम्ही भेट दिल्या आणि सेवा विवेक संस्थेच्या वतीने त्यांना सेवा विवेकमध्ये येण्याचं आमंत्रित केलं आणि त्यामुळे त्यांनी ते पॉझिटिव्हली अतिशय सकारात्मक घेतलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या इथे महामहिम राष्ट्रपती येतील अशी मी खात्री बाळगतो आणि या सेवा विवेकच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो
आणि अशाच प्रकारचं काम महिला सबलीकरणाचं काम हे आपल्या जिल्ह्यामध्ये अधिक सक्षमतेने होईल अशी खात्री व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हायवेला काय आता सुद्धा प्रकल्पाच्या बाहेर फॉरेस्ट मध्ये मुसकाडे मॅडम आहेत, त्यावेळेला होत्या इकड्या, बरोबर ना, एसीएफ त्यांच्या मदतीनं, बरोबर, पूर्ण फॉरेस्ट विभागाच्या 1200 झाडं जगवणार आणि एकही मेलेली नाहीये, हे विशेष आहे. आणि आतापर्यंत 5334 झाडं त्याच्यानंतर त्यांनी लावलेली आहेत. आपण सगळे पाहू सुद्धा शकता, असं विशेष व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. धन्यवाद उमेशजी. श्री दिनेश परेड, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानिवडे. पालकमंत्री सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. पुढील सन्मान श्री सुभाष बोथरेजी. हे सेवा विवेकचे दैवी कार्य, जनमानसात निस्वार्थ भावनेने एकही विवेकचे कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे सहकारी संध्या मॅडम, अमर सर व त्यांची पाटीलजी, सेवा विवेकचे बांबू सेवक व भारतीय जनता पार्टी मीरा भाईंदरचे अध्यक्ष आहेत श्री अनिता पाटीलजी सेवक, व यांनी एक आदिवासी महिला कुटुंब वर्षभराकरिता दत्तक घेण्याचा संकल्प घेतला आहे. सर्वांनी मागे जोरदार टाळ्या वाजवल्या, फक्त स्टेजवरून टाळ्यांचा आवाज येतो. पार्टनर आहेत, यांनी 2 आदिवासी महिला वर्षभराकरिता दत्तक घेतल्या आहेत. सौ संगीता रिजवानी मॅडम आणि या श्री प्रकाश निकमजी सेवा विवेकचे बांबू सेवक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री प्रकाश निकमजी सुद्धा नेहमी म्हणजे जसं मी राजन नाही. धन्यवाद सर. माननीय श्री राजेंद्र गावित कुमारी गुप्ता मॅडम यांना सांगते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद मॅडम. सर्वांना माझा नमस्कार. मी गौरवी गंगाराम कुमडा. मी पालघर जिल्ह्यातील सुबेश या गावामध्ये राहते. मी एक आदिवासी बांबू कारागीर आहे आणि माझं जीवन हे मेहनती आजचा आणि जिद्दीचा प्रवास आहे. या प्रवासात मला सेवावेक संस्थेचा खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी मला रोजगाराची संधी दिली आणि माझा आत्मविश्वास पुन्हा उभा केला.